शिवसेना ही मुळात पक्ष नाहीये, ती संघटना आहे. आणि संघटना ही संघटनेच्या प्रमुखाच्या इशाऱ्यावर चालते. त्याच्याकडे पाहून चालते, इतरांकडे कोणी पाहत नाही. शिंदेना कदाचित असं वाटत असेल, की माझा पक्ष जर खच्चीकरण होत असेल माझ्या पक्षाचं, तर माझ्या राजकारणाचं काय? मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जुगार खेळलोय. जो पैसा आम्ही तुम्हाला देणार नाही, त्या पैशातनं तुमच्या उत्पन्नात वाढ करेल अशा काही आम्ही गोष्टी करू. तुम्ही आम्हाला साथ द्या. जर तुमच्या मनामध्ये प्रामाणिक भावना असेल, तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण तुम्ही बघा, एवढी मोठी जोखमीची घोषणा विलासराव देशमुखांनी केली खरी, की आम्ही देणार नाही मोफत वीज, आम्हाला परवडत नाही. 2009 ला आले निवडून. सरकार आलं परत. सरकारच्या नेतृत्वाचं सुकाणू हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमान, देवेंद्र फडणवीस यांची कामाची धडाडी इकडे बघून लोक बसतात असंच म्हणावं लागेल. सर्वात तयार पक्ष कुठला असेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला, तो भाजप आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप वैचारिक मोठी पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राला या मुद्द्याकडे नेण्याची खूप गरज आहे. कारण सामाजिक अस्वस्थता महाराष्ट्राला प्रगतीपथावर कधीच नेणार नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक जातीला, प्रत्येक समाजाला असं वाटतं, की महाराष्ट्राच्या राजकारणातलं आपलं स्थान कमी होऊ नये. त्यामुळं पहिलं प्रेम समाजावर, समाजाच्या नेत्यावर आणि मग बाकी. समाजामध्ये भांडणं लावणं, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणं, यातनं तात्कालिक राजकीय यश मिळेल, पण भविष्यामध्ये न बुजणाऱ्या जखमा तुम्ही निर्माण करा. तुमचं नेतृत्व एखाद्या साहित्यिकांनी करावं, विचारवंतांनी करावं, सामाजिक सुधारणांची चळवळ चालवणाऱ्यांनी करावं, असं वाटतं. देवेंद्र फडणवीसांची दिल्लीची राजकीय दिशा पुढच्या 4 वर्षात क्लिअर होईल. फडणवीस कधी ना कधी दिल्लीला जातीलच. पक्षाला त्यांची गरज आहे. पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांचा उपयोग करून घेईल. पण ती वेळ आत्ता नक्की आहे का लगेच? हे महत्त्वाचं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. देवेंद्र फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे सर्वे, ओपिनियन पोल आलेले आहेत. आपण सुद्धा एक ओपिनियन पोल रिलीज केलेला आहे. पण याच्या पलीकडे जाऊन नक्की गेल्या वर्षभरात या महायुती सरकारचं काय झालं, काय घडलं, काय बिघडलं हे समजून घेण्याची गरज आहे. आणि यासाठी वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलणार आहोत आणि त्यातलीच आपली आजची मुलाखत. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार रविकिरण देशमुख सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. मुलाखतीला सुरुवात करायच्या आधी आपल्या आजच्या प्रायोजकांबद्दल. थिंक बँकच्या आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. विंट वेल्थ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकतो. विंट हा सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे. विंटला झेरोदा सारख्या मोठ्या कंपनीनं बॅक केलेलं आहे. त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट याच्यामध्ये विंट टिकमार्क होतो. या प्लॅटफॉर्ममुळं गुंतवणुकीचा एक नवा आयाम आपल्या सगळ्यांना उपलब्ध झालाय. विंटबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आपण आता पुन्हा वळूया मुलाखतीकडं. सर, पहिला प्रश्न हाच आहे, की एक हाती जवळपास सत्ता भाजपला आली. विरोधक नाहीच अशी परिस्थिती. त्याच्यानंतरचं 1 वर्ष तुमचं मूल्यमापन काय? या सरकारची स्थापना कुठल्या परिस्थितीत झाली हे पाहायला पाहिजे आपण. त्याच्या आधी 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालं होतं. हो. जवळपास 30 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. 1 जागा अपक्ष म्हणजे विशाल पाटील सांगली जे तेही काँग्रेसीच आहेत. तर 31 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. अशा वेळेला साहजिकच प्रतिस्पर्धी पक्ष जो असतो किंवा ज्या पक्षाला एक मोठी अपेक्षा असते, की आपण पुढच्या निवडणुका जिंकायच्या, तो पक्ष खूप विचार करायला लागतो आणि बहुधा त्या विचार प्रक्रियेतनं खूप मोठे निर्णय झाले त्या काळामध्ये आणि सगळ्यात मोठा निर्णय झाला होता माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हा इतका मोठा निर्णय होता, की या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर 46,000 कोटी रुपयाचा भार येतो. हो. तर अशा परिस्थितीत त्यांनी निवडणुका जिंकल्या, बहुमताने जिंकल्या. महाराष्ट्रात काँग्रेसला साधारणपणे 67, 72 वगैरेच्या काळामध्ये 200 पेक्षा अधिक जागा एकट्याच्या बळावर मिळत होत्या. हं. ती पुनरावृत्ती वर्षानुवर्षे कधी झाली नव्हती. ती पहिल्यांदा झाली आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपलाही 132 जागा मिळाल्या आणि इतर पक्षांचा पाठिंबा वगैरे घेतला तर आज त्या पक्षाकडे जवळपास 137-38 स्वतःचे सदस्य आहेत. हो. साध्या बहुमतासाठी त्यांना फक्त 6 ते 7 लोकांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सत्तेवर आल्यानंतर तशी काही काळजीची म्हणजे हे दिसायचं काही कारण नव्हतं. चिंतेची छटा वगैरे काही चेहऱ्यावर. पण 2 पक्ष सोबत ठेवणं ही भाजपची जबाबदारी आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि हे 2 पक्ष त्यांच्यासोबत
अनुक्रमे जून 2022 आणि जुलै 2023 पासून असल्यामुळं हां. त्यांना मध्येच सोडून देता येत नाही. ती लायबिलिटी म्हणा थोडक्यात किंवा मग एक जबाबदारी म्हणा, शुद्ध म्हणजे सौम्य भाषेत बोलायचं तर. तर अशा वेळेला काय होतं, की मग 3 पक्षांचं सरकार आहे. त्यातल्या त्यात अजित पवारांनी जणू काही मनोमन असं ठरवलेलं आहे, की या सरकारला काही अडथळा आणायचा नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा पटकन पाठिंबा जाहीर करून टाकला होता, की आमचा बिलकुल पाठिंबा आहे या सरकारला. एकनाथ शिंदेंचं काय चाललं होतं हे कळत नव्हतं. आणि खरं तर निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन व्हायला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी व्हायला 7-8 दिवस जाण्याची काहीच गरज नव्हती. अगदी निकाल लागल्यानंतर मला वाटतं नोव्हेंबर 23ला निकाल लागला. हो. माझ्या अंदाजाने एखाद दुसऱ्या दिवसाचा फरक पडेल. एक 2-3 दिवसामध्ये सरकार स्थापन व्हायला हवं होतं. पण तू डिसेंबर 5 उजाडला. आणि त्यामुळं अनेकांना किंवा एक परसेप्शन लोकांच्या मनामध्ये एक चित्र असं तयार झालं, की काहीतरी गडबड दिसतीये. एकनाथ शिंदे गावी निघून गेले होते. पण असो, मी काय म्हणतो सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, सरकारने कामकाजाला सुरुवात केली. अशा वेळेला सरकारच्या पाठीशी प्रचंड बहुमत असताना कुठलेही अडथळे यायला नकोत आणि त्या सरकारने काही धाडसी निर्णय घ्यायला पाहिजे. धाडसी निर्णय म्हणजे लोकानुनयाचे निर्णय, की ज्याच्यामध्ये उत्पादकता वाढवणारे निर्णय अधिक आवश्यक आहेत. कारण लोकांची क्रयशक्ती वाढली, उत्पन्न मिळवण्याची क्षमता वाढली, तर तो कर देतो हं. सरकारला. सरकारचं उत्पन्न वाढतं आणि सरकार काय करू शकतं, की ती गुंतवणूक भांडवली गुंतवणूक म्हणून पुन्हा सरकारच्या मार्केटमध्ये आणू उत्पन्नात शकतो. भर घालेल अशा गोष्टीत करू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ सिंचन प्रकल्प वाढवणं. सिंचन प्रकल्पाला पैसा आपल्याला कर्जावर घ्यावा लागतो. त्याऐवजी सरकारने स्वतः सिंचन प्रकल्प पूर्ण केले आणि समजा शेतकऱ्यांना पाणी मिळालं. अधिक उत्पादन होईल शेतीमध्ये. किंवा पायाभूत सुविधांची उभारणी स्वतःच्या पैशाने करणं. कारण कर्ज घेणं ही जोखीम असते. तर त्याची परतफेड तुम्हाला टाळता येत नाही. ते करणं. पण एम-आय-डी-सी सारख्या ज्या वेगवेगळ्या आपल्या पायाभूत सुविधा निर्मिती किंवा फॅसिलिटेटर आपण ज्याला म्हणतो सुविधा देणारे, हं. त्यांना अधिक बळकट करणं. म्हणजे हं. अधिकाधिक एम-आय-डी-सीची स्थापना करणं, उद्योगांना वळवणं तिकडे. मग त्यातून कामगार गरज निर्माण होते आणि कामगार हे तुम्हाला आर्थिक मोठा सपोर्ट करू शकतात. आज हो. सेवा क्षेत्रावर आपला 55% भर आहे. 55% उत्पन्न आपल्या जी-डी-पीचं जवळपास सेवा क्षेत्रात येते आणि मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई हा जो बेल्ट आहे, हा सेवा क्षेत्रात जास्तीत जास्त राज्याच्या उत्पन्नात भर घालतो. तर अशा गोष्टी होणं एक थोडक्यात सांगायचं झालं तर आवश्यक होतं. आपण करतोय. करतोय पण ते करत असताना आपली कर्जाची लायबिलिटी, कर्जाची जोखीम आपली काही कमी होत. हं. ती एक थोडीशी चिंतेची बाब आहे. साधारणपणे हे सरकार काही निश्चित ध्येयधोरणं समोर ठेवून काम करतंय हे मात्र दिसतंय. बघूया आणखी 4 वर्ष आहेत त्यांच्यासमोर आणखी काय करतात. पण एक असं झालं, की महायुतीतल्या मित्रपक्षांमुळं विशेषतः भाजप खूपदा अडचणीत आला असं दिसलं. राजीनामे घ्यायला लागले. एक हाती सरकार असताना अ, राष्ट्रवादी अजित पवारांचे 2 एक राजीनामा, एक पदबदल, खातं बदल, एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरती आरोप. याच्यामुळं जी अशी क्लीन बॅटनं बॅटिंग व्हायला पाहिजे होती, ती कुठेतरी अडखळत चालू आहे. तसं दिसतंय कारण सरकार कसं आहे हे लोक अनुभवत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे मी तुम्हाला सांगतो सरकार ही काही रोज तपासणी करून घेण्याची गोष्ट नाही. ते हं. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात जाणवलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं काम तहसील ऑफिसमध्ये पडतं, तुमचं काम जिल्हाधिकारी कार्यालयात पडतं, तुमचं काम इतर शासकीय कार्यालयात. तिथं तुम्हाला कशी वागणूक मिळते, तुमच्या कामाचा निपटारा कसा होतो, ही एक अनुभवण्याची गोष्ट असते. त्यावरनं सरकारची खरी कार्यक्षमता कळते. आणि त्याचबरोबर मंत्री, मंत्री कसे आहेत, काम कसं करतात, झपाटल्यासारखं काम करतात का, कामं हं. हातावेगळी करतात का, लोकांना किती भेटतात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला वाटतं का, की आपण एका सुरक्षित अशा व्यवस्थेच्या हातात आपलं राज्य सोपवलेलं आहे. पण हं. काय झालं, की आपण बघितलं, की सरकारचा शपथविधी असा होत नाही. म्हणजे 5 डिसेंबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा झाला. परंतु त्यानंतर मंत्र्यांचा शपथविधी हिवाळी अधिवेशनाच्या म्हणजे 16 डिसेंबरच्या आसपास झाला. हिवाळी अधिवेशन सुरू व्हायला एकच दिवस होता नागपूरचं. हं. त्यावेळी झाला. पण त्याच्या आधीच बीडची घटना घडली होती. संतोष देशमुख या सरपंचाचा खून झाला होता. तर त्याच्यामुळं सरकारवर सुरुवातीलाच सावट आलं एक प्रकारचं, की अशा पद्धतीचा खून कसा काय होऊ शकतो? आणि त्या जिल्ह्यातला एक मंत्री त्या खुनाला अप्रत्यक्षरित्या समर्थन देणाऱ्यांचा पाठीराखा बनू शकतो का? कारण हं. त्याच्यावरनं खूप वादावादी झाली. लोकांना आपला नेता हा चारित्र्य संपन्न असावा. तो अ, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणणारा असावा. तो लोकांना पुढे घेऊन जात असताना स्वतःविषयी काहीही लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण न करणारा असावा असं वाटतं. आणि दुर्दैवाने नेमकं काय झालं, की धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये खूप काही त्यावेळी वादावादी झाली. कालांतराने त्यांनी हे आपलं अधिवेशन मुंबईतलं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला.
सुरुवातच अशी झाली सरकारची, की एक मोठा आरोप घेऊन सरकारला सुरुवात करावी लागली. पण हं. हळू काय झालं, की आपण बघत गेलो, की टप्प्याटप्प्याने काही मंत्र्यांचे विषय वादग्रस्त ठरायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ संजय शिरसाट यांच्या मुलांनी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर एम-आय-डी-सीमध्ये जमीन घेणं. नंतरही आणखी बऱ्याच गोष्टी घडल्या. आमदारांचं वर्तन असो, मग संजय गायकवाडांची मारहाण असो आमदार निवासात एका कर्मचाऱ्याला. मग त्यानंतर एक व्हिडिओ क्लिप बाहेर येणं संजय शिरसाट यांची. पुन्हा योगेश कदम राज्यमंत्री, त्यांच्या आईच्या नावाने ऑर्केस्ट्रा आणि परमिट रूमचं लायसन्स येणं. हे सगळे टप्प्याटप्प्याने गोष्टी येत गेल्या. त्याच्यामुळे काय होतं, की सरकारबद्दलचं जे काही लोकांचं आकलन आणि जी समजूत असते, तिला कुठेतरी तडा जायला लागतो, की अरे ही लोकं एवढं मोठं राज्य आपण हातात सोपवलं तर ती काही केपेबल आहेत की नाही, क्षमता आहे की नाही त्यांच्यामध्ये. पण काय असतं, की सरकारच्या नेतृत्वाचं सुकाणू हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमान, देवेंद्र फडणवीस यांची कामाची धडाडी इकडे बघून लोकं बसतात असंच म्हणावं लागेल. अडथळे येतात, पण त्याच्यामुळे काही सरकारच्या स्थैर्याला धक्का पोहोचेल अशी स्थिती नाही आहे. ठीक आहे, एकेका संकटावर मात करून हे सरकार चाललंय पुढं. काही-काही विषय मागे पडतायत, काही-काही विषय नवीन येतायत. पण तरी सरकार मजबूत आहे हे महत्वाचं आहे. ह्या सरकारला धोका नाही आणि कुणामध्ये ती क्षमताही नाही या सरकारला धोका देण्याची. म्हणजे अशी परिस्थिती आहे आज, मी जसं मगाशीच म्हणालो, की 138 39च्या आसपास या सरकारकडे म्हणजे ह्या भाजपकडे एकट्याकडे आमदार आहेत. राहिलेले जुळवाजुळव करायला काय अडचण आहे. त्यामुळे उद्या शिंदेचा जरी काही वेगळा निर्णय झाला होण्याची शक्यता नाहीच आहे. पण समजा राजकारणात शक्यता अशक्यता हं. यातली रेषा फार धुसर असते. ते कधी काय होईल सांगता येत नाही आणि समजा उद्या तसं काही झालंच, तरी ह्या सरकारला काही धोका देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार राहील हे नक्की. तुम्ही म्हणालात, की मुख्यमंत्र्यांकडे बघून लोकं सगळं बाकीचं इन अ वे एक्सेप्ट करतायत. असंही म्हणतात, की या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा मुख्यमंत्री काही प्रकल्प आणून पाहतायत, काही गुंतवणुका आणू पाहतायत. शिवाय $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं त्यांचं स्वप्न आहे. अ, असं झालंय का, की या सगळ्या कालावधीत काही सुरुवाती झाल्यात इन्फ्राच्या, इन्व्हेस्टमेंटच्या, पण ह्या सगळ्यात ते झाकोळलं गेलं असं काही झालंय? नाही, सुरुवात तर चांगली केली आहे त्यांनी. इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण पाहतोच आहोत. पायाभूत सुविधा निर्मिती हा ह्या सरकारचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. म्हणजे पुण्यातलं मेट्रो असो, आता पुण्यात नवीन मेट्रोलाही मान्यता मिळाली. मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं विणणं असो. एका अर्थाने काय असतं, की ह्या अशा सुविधा देण्यामुळे लोकांचा त्रास कमी होतो हं. आणि आज आपण पाहतोय, की शहरं ट्रॅफिकच्या प्रश्नामुळं, वाहतुकीच्या प्रश्नामुळं प्रचंड मेटाकुटीला आलेली आहे. पुण्यात काय परिस्थिती आहे याविषयी मी वर्णन करण्याची गरज नाही. हिंजेवाडी असो किंवा पुणे शहर असो, लोकांना घराबाहेर पडताना सकाळी संध्याकाळी काय जाणवतं, हे म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे. ते पुणेकर असो किंवा महाराष्ट्रात पुण्याला काही कमी लोक जातात का रोज? त्यांना अनुभव. मुंबईमध्ये अशीच परिस्थिती आहे. पण आता काय व्हायला लागलं, की पायाभूत सुविधांचं जाळं वाढत चाललं. त्यामुळे आता मुंबईच्या माणसाला पुण्याला जायचं असेल शहरातून, तर अटल सेतूसारखा एक नवीन प्रकल्प पूर्ण केलाय. त्यामुळं थेट नवी मुंबईतून पनवेलपर्यंत जाण्याचा लोकांचा त्रास कमी झालाय. तर हळू होतंय हे. आता नवी मुंबईसारखं एअरपोर्ट आपण सुरू केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यामुळं उद्या जर जगात ची कनेक्टिव्हिटी जर तिथून वाढली, तर पुणेकरांना सुद्धा किती सुविधा आहे. कारण नवी मुंबई विमानतळ त्यांनाही खूप जवळ पडतो. हो. तर ह्या सुविधा होतायत. आता याचं रिफ्लेक्शन म्हणजे याचं प्रतिबिंब हे लोकांच्या उत्पन्न वाढीत पडायला पाहिजे. कारण राज्याचं उत्पन्न हेच लोकांच्या उत्पन्नाच्या भरोश्यावर असतं. राज्य हं. सरकार स्वतः काय करतं? तर लोकांच्या उत्पन्नाच्या भरोश्यावरच योजना आखतं. आपल्याकडे टॅक्स किती जमा होतो, जी-एस-टी किती जमा होतो, राज्य उत्पादन शुल्क किती जमा होतं, परिवहन कर किती जमा होतो, मुद्रांक शुल्क किती जमा होतं, त्याच्या भरवशावर आपण योजना आखतो. भलेही घरं विकत घेणं लोकांची गरज आहे म्हणून मुद्रांक शुल्क सारखं विभाग 60,000 कोटी रुपयापर्यंत उत्पन्न देतात. परिवहन विभाग 20,000 कोटी रुपयापर्यंत उत्पन्न देतं. जी येतोच कारण आज घराच्या बाहेर पडलो आपण, की काही ना काही खरेदी करतो. जी-एस-टीतनं पैसा आपण सरकारला देतोच. प्रश्न हा आहे, की त्याचबरोबर लोकांची अवलंबिता जी आहे सरकारवरची ती कमी झाली पाहिजे. हं. म्हणजेच लोकं सक्षम झाली पाहिजेत, की आम्हाला छोट्या-मोठ्या गोष्टीची आता गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ मोफत वीज, वीज बिलामध्ये सवलत. आज 1,00,000 कोटीच्या आसपास गेलं असेल वीज मंडळावरचं कर्ज असा माझा अंदाज आहे. म्हणजे कर्ज म्हणण्यापेक्षा त्यांची थकबाकी. हं. तर हे भविष्यामध्ये पाहताना थोडं चिंताजनक लक्षण आहे. मग शेतकरी त्यांचं मग मागण्यांची यादी काही कधी संपतच नाही. ते अशा हं. टप्प्यावरती येतच नाही, की आमच्या आता चाललंय चांगलं. परत सुदैवाने गोष्ट अशी आहे, की उद्याच अ, का आज मला वाटते छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे. सौर ऊर्जा वर हं. आधारित जे पंप आपण जे देतोय, त्याचा आपण एक विक्रम केलाय आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं आपण हो. प्रमाणपत्र स्वीकारतोय. पण यातून ना याचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब हे उमटलं पाहिजे पटकन, की समृद्धी मार्ग सुरू झाला. मग समृद्धीतून मिळणारे रिटर्न्स काय आहेत? पण हं. आपण ते समोर ठेवत नाही लोकांच्या. खरं तर ठेवायला पाहिजे, की समृद्धी सुरू झाल्यामुळं शेतकरी
सर्व्हिस सेक्टर यांची काय सुविधा झाली? त्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च लोकांचा कमी झाला. हं. मुंबईला येण्यामध्ये कमी वेळ लागतोय, नागपूरला पोहोचण्यामध्ये कमी वेळ लागतोय. त्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन. आपण बघूया मार्चमध्ये आता नवीन अर्थसंकल्प येईलच. त्यावेळेला सरकारचं जी यावर्षीची महसुली तूट 45,000 कोटी रुपये दाखवली होती. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च यातला फरक म्हणजे महसुली तूट. बरोबर. आणि फिस्कल डेफिसिट ज्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो, म्हणजे एकूणच सरकारची जोखीम, कर्ज आणि त्या मानाने परतफेडीचं प्रमाण आणि राज्याचा अर्थसंकल्प आणि जबाबदाऱ्या किती आहेत राज्यावर, ते जवळपास सव्वा लाख कोटीच्या आसपास आहे. यात काही फरक पडतोय का? आपण मार्चमध्ये बघूया. जर समजा याच्यामध्ये फरक पडला, तर मग गृहीत धरायचं की राज्याची दिशा ही कडे पाहून हं. चाललेली आहे आणि सरकारवरचं अवलंबित्व कमी होतंय लोकांचं आणि लोक उत्पन्न द्यायला सक्षम झालेत, असं म्हणता येईल. हां. तर असं झालंय का हो, की जे सर्व्हे आले आम्ही थिंक बँक ऑफ व्हीएमआरचा सर्व्हे दाखवला. सरकार लोकप्रिय आहे. ते आहे योजनांमुळं. म्हणजे लाडकी बहीणला हात लावण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. पण असं म्हणतात, की पैशाचं सोंग तर आणता येत नाही. मग ज्या काही इन्कम ज्याचा तुम्ही उल्लेख करताय सातत्याने तो येतो आणि डी-बी-टीमुळं लोकांच्या हातात जातो. पण त्याची गुंतवणूक होत नाही. ही जो कॅच 22 आहे, आपली पॉप्युलॅरिटी योजनांवरती, पण पैसे नाहीत, मग इन्फ्रा नाही, मग अजून त्याचं जे काही आहे. या कॅच 22तनं देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार कसं सोडवू शकतो? अजित पवारांविषयीचे वाद तुम्ही काही क्षण बाजूला ठेवा. पण एक वस्तुस्थिती तुम्हाला मान्य करावी, एक फॅक्ट आहे, की हं, अजित पवार हुशार आहेत खूप. हं, त्यांना महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांचे सगळे प्रश्न माहीत आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकार काय आहे, हे अतिशय व्यवस्थित माहिती आहे. प्रत्येक विभागाच्या योजना माहिती आहेत. हं, सगळं व्यवस्थित आहे. पण काय होतं, की त्यांच्याबद्दलचे जे प्रवाद वेगवेगळे तयार होतात ना, त्यामुळे अजित पवार वारंवार झाकोळले जातात, की हा माणूस असा आहे, तसा आहे. हं, ते दुर्दैव आहे. ते त्यांचं ते बघून घेतील. आपल्याला काय करायचं आहे. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जी आहे ना, की ह्यांच्यामध्ये क्षमता खूप आहे. खूप क्षमता आहे. पण जसं तुम्ही म्हणालात, की लाडकी बहीणसारख्या योजना आहेत. हात बांधले जातात तुमचे. हं, आता सरकारला काय करावं लागलं मागच्या अर्थसंकल्पात, की 46,000 कोटी रुपये जर आपल्याला द्यावे लागत असतील लाडक्या बहिणींसाठी वर्षाला, तर हे सगळे पैसे अर्थसंकल्पातून एकाच विभागामार्फत देण्यापेक्षा आपण काय करूया? समजा सामाजिक न्याय विभाग आहे आपल्याकडे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ज्या समाजाच्या कल्याणाच्या योजना आपण आखतो, हं, त्यातनं देऊया. मग काय झालं, की अनुसूचित जाती वर्गवारीत किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जेवढ्या योजना येतात, त्यांनी तिथून दिले. मग पुन्हा म्हणाले, की आदिवासी विकास विभाग आहे आपल्याकडे. मग आदिवासी भगिनी ज्या आहेत आपल्या, त्यांचे हं, पैसे वेगळ्या विभागातनं का द्यायचे आपण? ते त्यांच्या विभागातनं देऊया. पण अडचण अशी झाली, की त्या विभागांची मग तक्रार वाढली ना. आज संजय शिरसाटजी सुरुवातीला बोलले, की माझ्या विभागाचा एवढा मोठा निधी गेला. गेला म्हणजे काय झालं, की दुसरीकडे जे ते खर्च करत होते, तो निधी इकडे वळवला गेला. हं, म्हणजे एक प्रश्न आपण संपवला. जसं आपण वाहतुकीत काय म्हणतो, की इथे पूल बांधला. अहो, इथे पूल बांधाल. वाहन पटकन खाली उतरेल पुलावरनं. पण पुढं ट्रॅफिक जाम व्हायचं चुकत नाही ना. कारण इथून फास्ट गेलेली वाहनं कुठेतरी त्यांचा ब्रेक लागणारच आहे कुठल्यातरी सिग्नलला. म्हणजे तिथं जी पूर्वी एक 50 वाहनं थांबत होती, त्याच्याऐवजी 250 वाहनं थांबतील. असं आपल्याकडे बॉटलनेक्स तयार होतात मग. म्हणजे समस्या एका ठिकाणची समस्या ही दुसरीकडे जाते. हं, तर ह्या जोडीला जर एक मुक्त वातावरण मिळालं अजित पवारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, तर हे खूप काही करू शकतील. पण तो काय झालंय, असं असतं की एकीकडे सरकार गोरगरिबांनाही आपलंसं वाटलं पाहिजे आणि हं, एकीकडे सरकारने श्रीमंतांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी किंवा सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी देण्यापासून सुविधा देण्यापर्यंत हे सगळं केलं पाहिजे. हे जे बॅलन्सिंग ॲक्ट आहे ना, ही तारेवरची कसरत आहे. म्हणजे एकीकडे राजकीय पक्षांना काय भीती वाटते माहिती आहे का? की आपण जर पायाभूत सुविधा निर्मितीकडे लक्ष दिलं, मध्यमवर्गीय मुला-मुलींना नोकऱ्या, अ, बाकीच्या गोष्टी करत बसलो तर गोरगरिबांना काय वाटेल? मग तो आपला हक्काचा मतदार आहे. मग त्यांच्यासाठी काहीतरी करा. मग तिकडे करायला गेलं की इकडे खड्डा पडतो. म्हणजे हा तराजू आहे. एका तराजूमध्ये जास्त तुम्ही टाकायला झालं की दुसरी बाजू तुमची वर येते. याच्यात हे दुष्टचक्रात एकही राजकीय पक्ष अडकला नाही असं नाही. हं, हे भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या 3 पक्षांच्या सरकारपुरताच हा प्रश्न नाही. प्रत्येक सरकार काही ना काही प्रमाणात फेस करतंय. पण एक तुम्हाला फरक सांगतो आता हा विषय निघाला म्हणून. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003-4 मध्ये अ, 4 मध्ये विधानसभा झाली. त्याच्या आधी घोषणा केली, की आमचं सरकार आलं तर आम्ही मोफत वीज देऊ. ती घोषणा एवढी आकर्षक होती, की सगळ्या शेतकऱ्यांना यापूर्वी कधी अशी कुठल्या नेत्यांनी घोषणाच केलेली ऐकण्यात नव्हती. मोफत वीज, मोफत वीज. एकतर शेतकरी मेटाकुटीला काय आला, की तुम्ही वीज पुरवठा व्यवस्थित करत नाही. तुम्ही लोड शेडिंग खूप आहे. आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा देत नाही. तुम्ही पहाटे वीज देता. आम्ही पहाटे 3 आणि 4 ला शेतात जायचं का अंधारात, काटेकुटे तुडवत, तर चिखलात आणि प्राण्यांचा वेगवेगळ्या सुळसुळाट सामना करत.
तर त्या लोकांना ती खूप भावली. मग ह्या सरकारने काय केलं, बापरे! आपलं गव्हर्नमेंट जातंय आता म्हणाले. मग ह्यांनी काय केलं, यांनी पण घोषणा करून टाकली आणि शून्य रकमेची बिलं पण पाठवली. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला. आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री पदावरून गेले 2004ला. काँग्रेसने निर्णय घेतला, की आम्हाला नेतृत्व बदलायचं. विलासराव देशमुख आले. विलासराव देशमुख थोडेसे खमके होते. त्यांनी पाहिलं, ब्रीफिंग घेतलं असेल, कारण ते मधल्या काळात नव्हते. मला हो, वाटते 2003ला त्यांनी राजीनामा दिला होता. हो. बघितलं परिस्थिती फार गंभीर आहे. त्यांनी नाही सांगितलं, हे शक्य नाही म्हणाले आपल्याला हे मोफत वीज देणं. आणि त्यांनी मागे घेतला निर्णय. ते म्हणाले, की नाही, आपल्याला हे परवडणार नाही म्हणाले. एवढे पैसे द्यायचे कुठून म्हणाले शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे. कारण महावितरण हात पसरून उभं राहणार ना, साहेब तुम्ही हं, सांगितलं म्हणून फुकट दिली, द्या पैसे. विलासरावांनी जो धाडसी निर्णय घेतला, तसा धाडसी निर्णय घेण्याची धमक जर या सरकारने जर दाखवली पॉप्युलिस्ट स्कीममध्ये, की पण त्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल, की जो पैसा आम्ही तुम्हाला देणार नाही, त्या पैशातनं तुमच्या उत्पन्नात वाढ करेल अशा काही आम्ही गोष्टी करू. हं. तुम्ही आम्हाला साथ द्या. जर तुमच्या मनामध्ये प्रामाणिक भावना असेल, तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण तुम्ही बघा, एवढी मोठी जोखमीची घोषणा विलासराव देशमुखांनी केली खरी, की आम्ही देणार नाही मोफत वीज, आम्हाला परवडत नाही. 2009ला आले ना निवडून. सरकार आलं परत. बरं विशेष म्हणजे हे दहशतवादी हल्ला झाला हो. होता मुंबईवर 2008 मध्ये. तरी सुद्धा लोक म्हणाले, की नाही, आहे विश्वास तुमच्यावर. ठीक आहे, त्याला आणखी काही वेगळी कारणं असतील, त्याची हं, चर्चा आपण नंतर कधीतरी करूया. पण होतं असं, की आज या दोघांना, फडणवीस आणि पवारांना बरंच काही करता येणं शक्य आहे. त्यांनी तसं धाडस दाखवलं पाहिजे. हं. काही योजना निश्चितच राज्याच्या तिजोरीला अक्षरशः म्हणजे छिद्र पाडणाऱ्या आहेत. हो. त्यातनं त्यांनी बाजूला म्हणजे थोडं करायला पाहिजे आणि खरं तर हीच वेळ असते. कारण निवडणूक जसजशी जवळ येते, तसं-तसं राजकीय पक्ष अस्तित्व म्हणजे असं म्हणजे अस्वस्थ व्हायला लागतात, की अरे आपण निवडणुका फेस करतोय, लोक देतील की नाही मतं आपल्याला. मग त्यावेळेस थोडं ढिलं राहावंच लागतं. तुमची तिजोरी खुली करावी लागते. आता ही वेळ आहे. बघूया आपण काय करतात. आता असं म्हणतायत, की हे बजेट जे आहे आपलं मार्चमधलं, ते थोडंसं धाडसी असेल. बघूया आपण वाट. हं. तुम्ही जे म्हणालात त्याच्यात असा एक उल्लेख येतो, की गेल्या वर्षभरात असं वाटायला लागलंय, की फडणवीस आणि अजित पवार हेच एकमेकांचे नॅचरल अलाय आहेत. आणि एकनाथ शिंदे मात्र माहीत नाही त्यांच्यातला देहबोलीतनं तरी दिसतं, की ते फार काही कम्फर्टेबल नाहीत. ह्या पॉलिटिक्सकडे कसं बघतात? एक तर काय झालं, की शिंदे हे कट्टर शिवसैनिक. शिवसैनिकाची जडण-घडणच वेगळी असते. हं, म्हणजे ज्याला आपण एक मुरब्बी राजकारणी म्हणतो. हं, म्हणजे काँग्रेसचे राजकारणी होते पूर्वीचे किंवा राष्ट्रवादीचे, म्हणजे आता शरद पवारांपासून उदाहरणं घ्या. त्यांच्यामध्ये संयम, हं, पुन्हा आगतिकता कधी दिसत नाही. अस्वस्थता दिसत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे आणि आपल्या मनासारखीच मिळाली पाहिजे, असं काही जाणवत नाही त्यांच्यामध्ये. एक हं, लाँग टर्म इनिंग खेळण्याच्या त्या याच्यामध्ये मूडमध्ये असतात ते, की आपल्याला कुठं हलायचं नाहीये. आपल्याला 2 दिवस काही गोष्ट नाही मिळाली तर चालेल. तिसऱ्या दिवशी घेऊ, पण शिस्तीत करू. पब्लिक परसेप्शन म्हणजे लोकांचं आकलन खराब होणार नाही. मोठी इनिंग खेळायची. झालंय काय, की अलीकडं शिंदेचे काही मंत्री अडचणीत आले. हं, त्यामुळे साहजिकच त्यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, की अरे हे काय चाललंय? आपला एक-एक आमदार, एक-एक मंत्री याचा नंबर लागत चाललाय. पण हं, त्यांचं एक कमाल आहे, की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये छोट्या-मोठ्या कारणांसाठी म्हणजे मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. पण शिंदे त्यांच्या मंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण, की संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये नोटांनी भरलेली बॅग दिसते. पण शिरसाटांचा राजीनामा नाही झाला. किती मागणी झाली राजीनाम्याची, पण नाही, शिंदे पाठीशी उभे राहिले त्यांच्या. म्हणजे पक्ष म्हणून शिंदे जास्त ॲक्टिव्ह आहेत. हं, ते म्हणतात लोकांमध्ये गेल्यानंतर, की मी तुमचा लाडका भाऊ आहे, मीच लाडकी बहीण योजना आणली, मीच मुख्यमंत्री होतो. पण काय होतंय, की त्याच्यापेक्षा जास्त ते एक प्रोटेक्टिव्ह पॉलिटिशियन आहेत. संरक्षण देणारे राजकारणी आहेत, ही त्यांची प्रतिमा आहे. कदाचित त्याचं कारण असं असेल, की एकतर फार मोठा निर्णय घेतला त्यांच्या आयुष्यामधला त्यांनी. सरकारमधून आपल्या उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुगारून देण्याचा आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पाडण्याचा. हं, आजही तो वाद न्यायप्रविष्ट आहे. तर इतका मोठा जोखमीचा निर्णय घेतल्यानंतर भविष्यात आपलं काय स्थान असेल? कारण अशी 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 चर्चा आहे अलीकडं, की त्यांचे बरेचसे सहकारी भाजपच्या संपर्कात आहेत. काही मंत्री संपर्कात आहेत. उद्या असं होऊ शकतं, की ते कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात. मग शिंदेचे सहकारी कमी झाले तर शिंदेच्या राजकारणाचं काय? कदाचित ही पण त्यांच्या मनामध्ये एक चिंता असेल, की राजकारणात धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी परिस्थिती असते. मग माझे सहकारी माझ्यासोबत नाही राहिले तर माझ्या राजकारणाचं काय होणार? आणि हं, दुसरी गोष्ट, भाजपची मनीषा ही काही लपून राहत नाही, की आम्हाला आता एकट्याच्या बळावर मोठं व्हायचं आहे. हं, त्यामुळे ती अस्वस्थता सहकारी पक्षांमध्ये आहे, की 29शी निवडणूक भाजप हा एकटं लढवणार, एकट्याने सत्तेवर येणार. मग सत्ता नसेल तर आपलं काय होईल? कारण आज असं झालंय, की सत्ता असली तर तुम्हाला महत्त्व आहे. असं राजकारणामध्ये एक परवलीचा शब्द झालाय. सत्तेशिवाय तुम्हाला लोक विचारत नाहीत. असं एक झालंय, त्या राजकारणाचं वेगळं स्वरूप आहे.
कधीतरी आपण त्याच्यावर एक वेगळं चर्चा हं. करूया, की हे का झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशात. ते असो. पण शिंदेना कदाचित असं वाटत असेल, की माझा पक्ष जर खच्चीकरण होत असेल माझ्या पक्षाचं, तर माझ्या राजकारणाचं काय? मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जुगार खेळलोय. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मी झुगारून दिलंय. आता आणि शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे. तिथून बाहेर पडलेल्या माणसाला पुन्हा किंमत मिळत नाही. हं. शिवसेनेत तो माणूस पुन्हा जरी आला, तरी त्याचं तेवढं महत्त्व राहत नाही. ती बरोबर. अडचण आहे. ती ती अडचण काही व्यक्तीची नाहीये का? हे मी स्पष्ट करतो. शिवसेना ही मुळात पक्ष नाहीये, ती संघटना आहे. हं. आणि संघटना ही संघटनेच्या प्रमुखाच्या इशाऱ्यावर चालते. त्याच्याकडे पाहून चालते. इतरांकडे कोणी पाहत नाही. त्यामुळे हं. अडचण अशी आहे, की शिवसैनिकामध्ये असं एक तो परिवार आहे. त्या परिवारामधून बाहेर पडलेल्या माणसाला थोडं एक जरा वेगळ्या नजरेने बघतात. म्हणून तर ते हं. सारखं-सारखं गद्दार, गद्दार आता त्यांनीच काढलेला शब्द आहे. तो काय आपण नाही काढलेला प्रसारमाध्यमांनी. मग ते सारखं चालूच असतं ना. तर उद्या आपलं काय? या अस्वस्थतेच्या भावनेतनं आणि अलीकडं जे काही त्यांच्यामध्ये वाद वाढला, तो म्हणजे ठाणे आणि डोंबिवली, कल्याण डोंबिवली. त्याचं असं झालंय, की कदाचित त्यांना असं वाटत असेल, की मी एवढा मोठा निर्णय घेतला, भाजपला पुन्हा सत्तेत आणलं. भाजप कुठं सत्तेत होता? 19 ते 22 सत्तेत नव्हता. तर आपण घेतलेल्या तेवढ्या धाडसी निर्णयामुळं जून 2022 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आला. आणि आपण सत्तेत आल्यानंतर आपल्यामुळं हे सगळं राजकीय समीकरण बदललंय. तर मग आपलं महत्त्व ठेवण्यासाठी भाजपने काही पथ्य पाळली पाहिजेत. म्हणजे त्यांनी ठाणे जिल्ह्यात लक्ष घालवू नये, अशी त्यांची अपेक्षा असणार. कल्याण, ठाणे, डोंबिवली हा परिसर हा त्यांचा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. त्यांना असं वाटत असेल मुलगा खासदार आहे, मी आमदार आहे, माझे समर्थक इथं खासदार आहेत, नरेश म्हस्के वगैरे. तुम्ही इथे लक्ष घालू नका. पण भाजप काही शांत राहायला तयार नाही. त्यांनी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती करूनच एक मेसेज देऊन टाकला होता, की आमचा एक फायटर आम्ही मैदानात उतरवलाय. आणि त्यांनी सुरुवात केली. कल्याण डोंबिवलीमध्ये काही नेते फोडले. ठाण्यातले काही नेते आपल्या गळ्याला लावले भाजपच्या. तिथे शिंदे सेना थोडीशी चिंताग्रस्त झाली, की अरे आपले एक-एक जर सहकारी महत्त्वाचे चालले, त्यांच्या सोबत काही लोक असतात. ते गेले तर मग आपलं कसं होणार? मला वाटतं कदाचित ही जी भावना आहे त्यांची, त्याचं प्रतिबिंब हे त्यांच्या देहबोलीतनं जाणवतंय, त्यांच्या बोलण्यातनं जाणवतंय. त्यामुळे अलीकडच्या काळात तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना असं वाटायला लागलंय, की अरे शिंदे थोडेसे दूर जात आहेत की काय? शिंदेचं काही वेगळं पॉलिटिक्स चाललंय की काय? बघूया राजकारणामध्ये काहीही स्थिर नसतं. हं. सकाळची गोष्ट संध्याकाळी खरी नसते. त्यामुळं शिंदे खरोखरच काही वेगळ्या मूडमध्ये आहेत का? पण एक त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मी सांगतो. त्यांना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघं त्यांना कधीही भेटू शकतात. हे 2 नेते असे आहेत, की देशामध्ये सर्वात महत्त्वाचे नेते आहेत. यांची 1 सेकंद ते 2 सेकंद सुद्धा भेट होणं, हातात हात मिळवण्यासाठी सुद्धा, ही फार कठीण गोष्ट आहे. अशा वेळेला शिंदेची जेव्हा इच्छा असते, तेव्हा ते त्यांना भेटू शकतात. मला वाटतं भाजपने कुठेतरी त्यांच्यासाठी एक दरवाजा ओपन ठेवलाय. बाकीच्या ठिकाणी ते म्हणत असतील, की आम्ही आमचा अजेंडा राबवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आमचं आत्मविश्वास वाढला 132 आमदार आहेत आमच्याकडे. आम्ही आमची सत्ता एकट्याच्या बळावर महाराष्ट्रात आणू इच्छितो. आणि ही जिद्द असणं किंवा अपेक्षा असणं काही गैर पण नाही म्हणता येत ना, कारण राजकीय पक्ष आहे, तुम्ही मैदानात उतरलेले आहात. तुम्हाला पथ्य पाणी पाळून कसं चालेल? हं. तर तिकडे एक दरवाजा उघडा ठेवला, एक दरवाजा ते थोडा बंद करत आणतायत. यातनं त्यांची चूक कसं होतंय, ते आता आगामी काळ सांगेल. तुम्ही म्हणालात शिवसेना ही संघटना आहे. तसंच शिवसेनेचा मूळ आत्मा कुठं असेल तर तो मुंबईत आहे असं म्हणतात. हो. 1 वर्षाच्या निमित्तानं आपण बोलतोय. तुम्ही म्हणालात बजेट महत्वाचं आहे. मोस्टली बजेटच्या आधी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे या सगळ्यांसाठी कदाचित हा जो कालावधी आहे 24 ते 29 ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना असेल. काय आकलन आहे? आत्ता काय दिसतंय तुम्हाला? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी खूप महत्त्वाची आहे. राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी करो किंवा मरो अशी निवडणूक आहे. कारण राजकारणात जिवंत राहण्यासाठी तुमच्याकडे काही ना काही ताकद दाखवणारे हं. एखादं कुठलंतरी शक्तिस्थान असलं पाहिजे. मुंबई हे त्यांच्यासाठी शक्तिस्थान राहिलेलं आहे आणि ठाकरेंना मुंबईनं स्वीकारलेलं आहे पूर्वीपासून. म्हणजे 2017 मध्ये काही भाजपने कमी प्रयत्न केले नव्हते उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी. स्वतंत्र लढले होते हे दोघे. असे लढले, की लक्ष पूर्ण लोकांचं ह्या दोघांकडेच राहिलं. काँग्रेस कुठल्या कुठे फेकली गेली. एन-सी-पी तर कधी लक्ष देतच नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस. आणि या दोघांमध्ये अवघा 3 ते 4 जागांचा फरक राहिला. आत्ता अशी परिस्थिती आहे, की जर मुंबईमध्ये हे परत एकदा निवडून चांगल्या संख्येने नाही आले, तर यांचं राजकारण धोक्यात येऊ शकतं. कारण विधानसभा 2029 मध्ये आहे. तोपर्यंत पक्ष चालवणं, तोपर्यंत कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवणं, तोपर्यंत हे सगळं चालवणं इतकं सोपं नसतं. त्यांना असं वाटतंय, की मुंबईमध्ये अजूनही मराठी माणसाला वाटतं, की शिवसेनेची आपल्याला गरज आहे, ठाकरेंची आपल्याला गरज आहे, ठाकरेंवर आपला विश्वास आहे. तर चला एक आजमावून बघूया म्हणून राज आणि उद्धव हे दोघं भाऊ एकत्र आलेत. राज यांचा प्रश्न वेगळाच होता कारण त्यांना 1.5 पावणे 2% मतं मिळाली होती विधानसभेला. त्यांच्या पक्षाची मान्यता चिन्ह कायम ठेवण्यासाठी त्यांना काही टक्के मतं मिळवणं आवश्यक आहे. आणि ही मतं जर ठाकरेंसोबत गेल्यामुळे जर वाढणार असतील, तर का नाही ते जाणार?
स्वतंत्र लढले तर लोक म्हणतील की तुम्ही लोकसभेला तर पाठिंबा देताच देता भाजपला आणि मुंबई आली तरी तुम्ही त्यांनाच पाठिंबा देणार असाल आणि तुम्ही स्थानिक समीकरणं, स्थानिक भाषा, अस्मिता ह्याचं जर काही लक्ष देणार नसाल, मग आम्ही काय करायचं? म्हणून कदाचित त्यांना असं वाटलं की अरे आपण त्यांच्यासोबत गेलो भावासोबत, तर दोघं भाऊ एकत्र आलेलं लोकांना आवडेल, की चला दोघं भाऊ भांडत होते, एकत्र आले. दोघांचा मतदार साधारणपणे एकच आहे. समोर उद्देश समोर ठेवून ते एकत्र आले आहेत आणि त्यांच्यासाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळं ही निकराची लढाई होणार. भाजपलाही मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे. तशी त्यांनी पावलं उचलली आहेत. त्यांची ताकद पूर्ण पणाला लावलेली आहे. असं म्हणतात, की आत्ता या क्षणाला सर्वात तयार पक्ष कुठला असेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला, तर तो भाजप आहे. त्यांचं वॉर्डनिहाय सगळं नियोजन तयार आहे. कुठल्या जागा लढवायच्या त्याचं नियोजन तयार आहे. त्या कशा जिंकायच्या त्याचं नियोजन तयार आहे. जेव्हा इतर पक्ष म्हणजे उदाहरणार्थ शिवसेना किंवा मनसे, हा वॉर्ड कसा फुटला? ही या इमारतीतले एवढे मतदार दुसरीकडे कसे गेले? एवढे मतदार इकडेच कसे राहिले? मग हा वॉर्ड फुटला तर आपला मग हा माणूस इथं मजबूत होता. मग याचं काय होणार? याला ही मतं मिळणार नाहीत. मग दुसरा उमेदवार शोधायचा का? या चिंतेत असताना आज भाजप निर्धास्त आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड रचना, मतदारांमध्ये निर्माण झालेला गोंधळ, दुबार मतदान या प्रश्नावर भाजपची काहीतरी प्रतिक्रिया आहे का? नाही. भाजपकडून कोणी म्हणालेलं नाही, की हे चुकीचं घडलंय, हे दुरुस्त करा म्हणून, हे बरोबर नाही. नाही. मला वाटतं त्यांची मानसिकता, त्यांची तयारी पूर्ण आहे. ही लढत कशी होते, ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची लढत ठरेल मुंबईची. आणि मला वाटतं महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष लागलेलं असेल. आणि त्यानंतर मग ठाणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मग पुणे, मग बरोबर. नाशिक. या सगळ्या चर्चेत आपल्या गेल्या अर्ध्या तासाच्या विरोधी पक्षच दिसत नाही. कारण तो टॉप ऑफ द माइंडच येत नाही. मी बघत होतो आत्ता सर्व्हेमध्ये, की जेवढी मतं लोकसभा, विधानसभेला पडतायत, त्याच्याहून जास्त मतं आत्ता भाजपला लोकं म्हणतात. याचं कारण सातत्यानं पक्षप्रवेश होत आहेत. रोज काही ना काहीतरी भाजपमध्ये हा विरोधक येतोय, तो विरोधक येतोय, हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांचं म्हणून असं अस्तित्व निदान दिसत नाही. खरंच असं आहे, काय चालू आहे नक्की? 1 वर्षात विरोधकांनी काय केलं? एक कसं असतं, की राजकारण 2 टप्प्यावर चालतं. एक तुम्ही लोकांच्या हातात प्रत्यक्षात काय देतात, तो दृश्य स्वरूपातला एक लाभ काय आहे तो आणि दुसरं लोकांसमोर जात असताना तुम्ही कशा रूपात जाताय? तुमचं काय काम दाखवून जाताय? लोकांमध्ये तुम्ही चर्चेचा विषय बनताय. लोकांना असं वाटतंय का, की तुम्ही लोकांची लढाई लढताय, लोकांचे प्रश्न घेऊन लढताय आणि आपल्याला सत्ताधारी पक्षाकडनं मदत मिळत नाही, पण विरोधी पक्ष आपली बाजू मांडायला सक्षम आहे, असं वातावरण निर्माण तुम्ही करू शकलात का? आज काय झालंय, की काँग्रेसचे बरेच दिग्गज नेते हे विधानसभेमध्ये पडले. ते पडल्यामुळं ते काहीसे बाजूला गेले. निवडून आलेला नेता हा त्याचा जोश वेगळाच असतो. एक ते अंतर्भूतच असतं त्याच्यामध्ये ते, की निवडून आलेल्या नेत्याची भाषा, त्याचं वागणं, बोलणं, त्याचे अधिकार पण वाढतात. एक आमदार म्हणून त्यांचे अधिकार मोठे असतात आणि सभागृहामध्ये कुठल्याही प्रश्नावर चर्चेची मागणी ते करू शकतात. भलेही सरकार मान्य करेल, न करेल, अध्यक्ष मानतील, मान्य करतील, न करतील. पण बोललेलं महत्त्वाचं असतं. लोक लक्ष देतात. दुर्दैवाने काय झालं, की त्यांच्या दुर्दैवाने, की त्यांचे काही खंदे जुने नेते निवडणुकीत पडले. आता जो लॉट आहे त्यांचा, ते शिवसेनेपेक्षा कमी आहेत 4 ने. खरं तर विधानसभेमध्ये मतांची आपण आकडेवारी पाहिली तर सर्वात जास्त मतं विरोधी बाकांवरच्या पक्षांमध्ये काँग्रेसला आहेत बरं का 80 लाखाच्या आसपास. हो. शिवसेनेला उलट कमी आहेत. पण जागा कमी निवडून आल्या. हं. 16 आल्या, शिवसेनेच्या 20 आल्या आणि कदाचित काँग्रेसमध्ये अजूनही हर्षवर्धन सपकाळांना प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वीकारताना पक्षामध्ये काय नेमकी भूमिका आहे, नीट कळत नाही. सपकाळ आपापली लढाई लढतायत. दुसरी गोष्ट विजय वडेट्टीवार महत्त्वाचे नेते आहेत. का तर काँग्रेसच्या विधानसभेतले गटनेते आहेत ते. त्यांचं हं. बोलणं सुद्धा महत्त्वाचं असतं. पण त्यांचा वावर, संचार महाराष्ट्रभर त्यांचं आहे का? सगळ्या प्रश्नांवर ते बोलतात का? लढण्याची त्यांची तयारी आहे का? याच्याकडे लोकांचं लक्ष. हं. तिसरे नाना पटोले. नाना पटोले आले निवडून. पण नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदावरून दूर गेले. त्यांना सभागृहातलं नेतेपद पण नाही मिळालं. त्यामुळे ते त्यानंतर ते काहीसे बाजूला दिसतात. काँग्रेसमध्ये असं वेगवेगळं स्वतंत्र असं दिसल्यामुळं चित्र काही लक्षात येत नाही आणि काँग्रेस अजूनही एकजूट होऊन मोठ्या ताकदीनं लढायला हं. उतरली आहे मैदानात, असं लोकांना जाणवत नाही. मुंबईचं युनिट त्यांचं त्यांच्या पद्धतीने काम करतंय. हं. म्हणजे प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वाने काही ठरवायच्या आतच मला वाटतंय मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी जाहीर करून टाकलं, आमचं आम्ही एकटं लढू मुंबईमध्ये. हं. तर असं दिसलं की काँग्रेसमध्ये एक वेगळी विचारधारा पण आहे, की अरे आपण एकटं का लढायचं? राहायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये आपण. मनसेसोबत आपण चर्चा करायला पाहिजे, की कसं लढायचं. कारण आता काय उत्तरेत निवडणूक नाहीये. बिहारची झाली महत्त्वाची. उत्तर प्रदेश पुढच्या वर्षी होईल. 27 ला आहे मला वाटतं. सॉरी हो. हां. तर आता काही घाई करायची गरज नाही. खरं तर ते विचार करू शकतात. परंतु त्यांच्यामध्ये 2 प्रवाह दिसले. मुंबईच्या युनिटमध्ये आम्हाला लढायचं नाही.
राज्य पातळीवरचे नेते म्हणतात, "काय हरकत आहे लढायला? आपण एकजुटीने लढलो तर भाजपला आपण सक्षम पर्याय देऊ शकतो, की आम्ही एकत्र आहोत." शरद पवारांचं तेच म्हणणं आहे. अशा वेळेला काँग्रेसमधलं हे अंतर्गत गोंधळाचं चित्र, ह्याचं प्रतिबिंब बाहेर व्यवस्थित न उमटण्यामुळे लोकांच्या मनामध्ये ते अजून ठसत नाही, की आमची लढाई लढायला हा पक्ष समर्थ आहे. शिवसेनेची अडचण काय झाली? शिवसेना अजूनही मुंबई फोकस आहे. आपण बघितलं की नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नेते बाहेरच नाही पडले. दिसलीच नाही. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा नाही दिसल्या. मनसे आता सोबत आहे त्यांच्या, त्यामुळे राज ठाकरे नाही दिसले. मग अशा वेळेला जिल्हा आणि युनिट्स जे असतात तुमचे, जिल्ह्याचं संघटन, ते थोडंसं विचार करायला लागतं, की अरे आपल्या पक्षाच्या नेत्याचा कार्यक्रम तरी काय? म्हणजे त्यांचा फोकस तरी कशावर आहे? आपल्याकडे आले नाही ते. आता 29 महानगरपालिकांच्या निवडणूक आहे. मग त्यांचा फोकस हा फक्त मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अ, आणि आजूबाजूच्या. कारण मुंबई महानगर क्षेत्रातच जवळपास 9 एक महानगरपालिका आहेत. मग तोच राहणार आहे. त्याच्या खालोखाल पुणे आणि नाशिक. मग पुढं काही आहे की नाही? छत्रपती संभाजीनगरला येतील ते. कारण शिवसेनेची महाराष्ट्रामधली सगळ्यात पहिली म्हणजे मुंबई सोडल्यानंतरची पहिली महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आहे. 1989 मध्ये ते जिंकले होते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेने सीमोल्लंघन केलं असं म्हटलं हं. जातं. तर बघूया काय होतंय, की यांच्या अंतर्गत प्रश्नामुळं लोकांच्या समोर हे एक समर्थ असं विरोधी एक फळी आहे आणि एक आघाडी आहे, की जी ह्या सरकारपुढं काही चॅलेंज निर्माण करू शकते. ह्या सरकारला घाम पडू शकते. असा अजून विश्वास नाही निर्माण झालेला. हं. त्यामुळे आपल्याला विरोधकांचं चित्र विस्कळीत दिसतं आणि साहजिकच बातम्यांचा फोकस हा एकनाथ शिंदे काय करणार? एकनाथ शिंदे किती नाराज आहेत? मग त्यांची माणसं फोडायचं काम चालू आहे. भाजप काय बोलते? साहजिकच मग चर्चेचा केंद्रबिंदू हा इकडे सरकतो. या सगळ्या राजकीय चर्चेत जो मुद्दा सटली कुठेतरी चर्चेत येतो, पण पुढे येत नाही, तो म्हणजे सामाजिक ताण महाराष्ट्रातला वाढलाय का कमी झालाय? तो या निकालाच्या आधीच्या वर्षात जास्त होता का गेल्या वर्षात जास्त आहे? काय नक्की घडतंय? म्हणायला गेलं तर तुमचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे महाराष्ट्रात फिरताना ग्रामीण भागात जर आपण गेलो, तर लोक चर्चा याचीच करतात. आपल्या देशाचं ते एक व्यवच्छेदक लक्षण आहे, हं. की आपल्याकडे आर्थिक सुरक्षिततेपेक्षा सामाजिक सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे. लोकांना आणि काय आहे त्याचं कारण असं आहे, की आपल्या देशाची रचना, आपल्या राज्याची रचना 18 पगड जाती, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची भाषा वेगळी आहे, अशी परिस्थिती आहे. मराठी तुम्हाला अ, दक्षिण मराठवाड्यात वेगळी मिळेल, छत्रपती संभाजीनगरला मराठी वेगळी मिळेल, उत्तर महाराष्ट्रात वेगळी मिळेल, तिकडे अहिराणीचा प्रभाव आहे, गुजरातीचा प्रभाव आहे. कोकणात मराठी वेगळी आहे. तर काय होतंय, की इतके सगळे समाज आणि त्यांना एक आपल्याकडे राजकारणाने एक परिपाठ निर्माण केलाय, की काय दोष कुणाला द्यायचा हाही प्रश्न आहे, की लोकांमध्ये अस्वस्थता असते, की माझ्या हिश्श्याचं कोणी काढून घेतंय का? म्हणजे आमच्या समाजावर अन्याय होतो का? मग आमच्या समाजाचा माणूस जर राजकारणात मजबूत राहिला, तर मग आमच्या मागण्या तो नेटाने लावून धरेल आणि आमचं राजकारणात स्थान. महाराष्ट्राच्या प्रत्येक जातीला, प्रत्येक समाजाला असं वाटतं, की महाराष्ट्राच्या राजकारणातलं आपलं स्थान कमी होऊ नये. त्यामुळं पहिलं प्रेम समाजावर, समाजाच्या नेत्यावर आणि मग बाकीचे. काय झालं, पूर्वी एक राजकारणी लढताना आपापसात त्या मुद्द्यावर लढायचे. ते नेते म्हणून एकमेकांना पाडणं, एकमेकांचं राजकारण खच्चीकरण करणं, कुणाला तरी मोठं करणं, हे त्या लेव्हलला चालायचं. पण सामान्य माणसापर्यंत तो प्रश्न कधी गेला नव्हता. म्हणजे जवळ बसलेली माणसं, तुम्ही ओबीसी आहात का? तुम्ही मराठा आहात का? मग तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? असं विचारत नव्हती पूर्वी, जी आज विचारतात. आणि मी हं, अशा भागातनं येतो मराठवाड्यातनं, दक्षिण मराठवाड्यातनं, की आमच्याकडे हा भडका जास्त आहे. हं. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ही जास्त चर्चा सुरू झाली. आणि एकट्या जरांगे पाटलांमुळे नाही झाली. त्या बाबतीतलं जे राजकारण झालं आणि जो प्रतिसाद वरून मिळाला राजकीय पक्षांकडनं, त्याच्यामुळे जास्त झालं. असं पूर्वी कधी विचारलं जात नव्हतं, की तुम्ही ओबीसी आहात का? तुम्हाला सवलती मिळतात का? तुमच्या मुलांनी सवलती घेतल्यात का? मग तुम्ही सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काय-काय केलं? काही नाही. मला वाटतं हे जास्त चर्चा सुरू झाल्यामुळं आज असं आहे, की मग ही चर्चा राजकारणाची अपरिहार्यता आहे का? मग ह्याच्यावर काय झालं माहिती आहे का? दुर्दैवाने जे विचारवंत, जाणकार माणसं आहेत, ती चर्चा करत नाहीत. त्यांनी अलिप्तता स्वीकारणं अधिक हं. पसंत केलंय. पूर्वी कसं होतं, महाराष्ट्र ही विचारवंतांची खाण होती. म्हणजे खूप मोठे-मोठे विचारवंत होते, लेखक होते, खूप मोठे-मोठे अशी व्यक्तिमत्व होती, की राजकारणाला पॅरलल होती. म्हणजे यशवंतराव चव्हाण एक बलाढ्य राजकारणी होते. पण त्यांच्या तुलनेमध्ये दुर्गाबाई भागवत असतील किंवा गंगा सरदार असतील, अशी एकापेक्षा एक मोठी माणसं होती. त्यामुळे समाजामध्ये एक बॅलन्स होता. आणि हं. राजकारणी वचकून राहायचे. अरे बापरे! हे म्हणायचे ह्यांना खूप पाठबळ आहे बरं समाजाचं. यांचं बोलणं लोक पहिले ऐकतात, मग आपलं ऐकतात. हा इम्बॅलन्स झाला आता. आता हं. राजकारण्यांचं लोक जास्त ऐकायला लागले. विचारवंतांचं बोलणंच कमी झालं. कुणी बोलतच नाही.
त्यामुळे काय झालं की समाजाला नेतृत्व कुणाचं आहे? फक्त राजकीय नेतृत्वावर समाज सुखी आहे का? तुम्ही सर्व्हेमध्ये तुमच्या पुढच्या प्रश्न घ्या, की तुम्हाला नेतृत्व कोणाचं पाहिजे? राजकारणाचंच नेतृत्व ही तुमची अपरिहार्यता आहे का? का तुम्हाला तेच आवडतं का? की तुमचं नेतृत्व एखाद्या साहित्यिकाने करावं, विचारवंतांनी करावं, सामाजिक सुधारणांची चळवळ चालवणाऱ्यांनी करावं, असं वाटतं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप वैचारिक मोठी पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राला या मुद्द्याकडे नेण्याची खूप गरज आहे. कारण सामाजिक अस्वस्थता महाराष्ट्राला प्रगतीपथावर कधीच नेणार नाही. नाही नेणार. हं. समाजामध्ये भांडणं लावणं, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणं, यातनं तात्कालिक राजकीय यश मिळेल, पण भविष्यामध्ये न बुजणाऱ्या जखमा तुम्ही निर्माण कराल. खरं आहे. तुमचा प्रश्न म्हणूनच मला खूप महत्त्वाचा वाटतो. याच्यावर खूप बोलता येईल. पण वेळेचं आपल्याला बंधन पाडणं आवश्यक आहे, की सामाजिक वीण महाराष्ट्राची ही विस्कटता कामा नये. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतात. यांनी जातीवाद सुरू केला, त्यांनी जातीवाद. ते तुमचं काम आहे बाबा. हं. आम्हाला डिलिव्हरी काय आहे? आम्हाला काय मिळतं तेवढं सांगा. तुम्ही तुमची भांडणं करा ना आणि भांडणं करायला तुम्ही ताकदवान लोक आहात हो. तुमच्या मागे लोक आहेत, साधन संपत्ती आहे. गरीबाच्याकडे काय आहे? जो घराच्या बाहेर पडतो, तो घरी सुरक्षित परत येईल की नाही? का त्याला दिवसभरात आणखी काय ऐकावं लागणार आहे? याची चिंता सामान्य माणसाला आहे. हं. ते राजकारण्याला ती वेगळीच चिंता आहे त्यांची. तर सामाजिक वातावरण महाराष्ट्राचं पूर्वपदावर आणणं, अ, ते अस्वस्थतेचं वातावरण कमी करणं. बरं मी जातीचं बोलत होतो. धार्मिक सुद्धा आपण विनाकारण वाढवतोय कधी-कधी हो. तेढ असं वाटतं. आवश्यकता नाही. हं. आवश्यकता नाही. आपल्याकडे कायदे एवढे सक्षम आहेत ना, जो समाजाच्या विरोधात काम करेल, त्याला तुम्ही कायदेशीर कारवाई तुम्ही व्यवस्थित करू शकता आणि ते करायला पोलीस सुद्धा सक्षम आहेत. त्यासाठी राजकीय हल्लागुल्ला करायची काही गरज नाही. हं. लोकांचं असं म्हणणं आहे, की राजकीय नेत्यांनी कृपया धार्मिक आणि जातीय दुही पाडण्याच्या कामात पडू नये. तुम्ही हं. आमची मुलं बेरोजगार आहेत त्याच्यावर बोला. आमच्या मुलींचे काही प्रश्न आहेत त्याच्यावर बोला. महिलांचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोला. आम्हाला आर्थिक सक्षम करा. आमचे शेतीचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोला. आम्हाला अन्नधान्याचे दर आमच्या मनासारखे नाही आहेत त्याच्यावर बोला. जाती आणि धार्मिकवर तुम्ही येऊ नका, अशी लोकांची इच्छा असते. तुम्ही लोकांशी बोलून. हं. तर हे एक थोडंसं अलीकडं जरा चिंतेचा विषय झालाय. एवढंच मी या या क्षणावर शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधी, पुढच्या 4 वर्षात राजकारणाच्या पटावर महाराष्ट्राच्या काय घडेल असं वाटतं आणि काय घडावं अशी तुमची अपेक्षा? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर मला असं वाटतं, की लोकशाही व्यवस्था तुम्ही जर एकदा स्वीकारली, तर लोकशाहीची मूलभूत तत्त्व सुद्धा तुम्ही स्वीकारली पाहिजे. हं. एकीकडं अमुक एक व्यक्ती राजकारणात नसलाच पाहिजे, हा तुमचा अजेंडा असू शकत नाही. हं. लोकशाहीत लोक महत्त्वाचे आहेत हं. आणि लोक महत्त्वाचे मानले, की लोकांमधले तुमचे सगळे प्रवाह, त्यांच्यामधल्या सगळ्या उतरंडी, त्यांचं सगळं एक व्यापक स्वरूप समोर ठेवून तुम्ही काम करायला पाहिजे. हं. एखाद्या जातीला, एखाद्या धर्माला, हे आमचं सरकार नाही असं वाटतं कामा नये. नाही. पूर्वी कसं व्हायचं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, निवडणुकीपुरतेच राजकीय पक्ष भांडलेले दिसायचे. नंतर 4-4.5 वर्ष असं काही रोज उठून धार्मिक जातीय अजेंडा नसायचा. काही शहरं तुम्ही अस्वस्थ बघितली असतील. समजा उदाहरणार्थ आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून थोडंसं सविस्तर हो. बोलतो. भिवंडी जातीयदृष्ट्या आपल्याला अस्वस्थ दिसायचं, की भिवंडीत कधी दंगल होऊ शकते. मालेगावात होऊ शकते. मला सांगा मराठवाड्यात किती गावांमध्ये मुस्लिमांची संख्या प्रचंड आहे हो? नांदेड घ्या, लातूर घ्या, अशी कित्येक गाव आहेत, की जिथं मुस्लिमांची संख्या, मतदारांची संख्या इतर ह्याच्यापेक्षा जास्त आहे. कधी हं. तुम्हाला तिथे सामाजिक तणाव असं दिसला का? परभणी सोडून द्या. थोडंफार छत्रपती संभाजीनगर पण होतं पूर्वी, पण आता अलीकडच्या काळामध्ये. तर पुढच्या 4 वर्षामध्ये जर आपण सर्व जाती धर्मांना हे आमच्या विकासाच्या अजेंड्यासाठी काम करणारी व्यवस्था आहे सरकार म्हणजे. हं. हा एक विश्वास आपण निर्माण करू शकलो तर मला वाटतं खूप मोठा बदल घडेल आणि ते महाराष्ट्राला आजच्या स्थितीला खूप आवश्यक आहे. कारण आपल्याकडे इतर प्रश्न खूप डोकं वर काढतायत. आज हं. आपल्याकडे सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न आहे. आपण म्हणतो आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनायचं आहे आपल्याला. आपल्याला महाराष्ट्रामध्ये एफ-डी-आय सगळ्यात जास्त येतो. जवळपास मागच्या ह्याच्यामध्ये 40% एफ-डी-आय महाराष्ट्रात आलाय असा सरकारचा दावा आहे देशाच्या तुलनेमध्ये. त्याचं प्रतिबिंब सामाजिक संतुलनामध्ये निर्माण झालं. कारण प्रत्येक जाती धर्माला असे वाटले ना, की मला संधी समान आहेत प्रगतीच्या. मी जर त्या संधीचा लाभ नाही घेतला, तर मी दुर्दैवी आहे. तर प्रगतीच्या समान संधी निर्माण करणं, सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्यातून अधिकाधिक प्रगतीच्या योजना आखल्या जाणं. मला वाटतं हे पुढचं जर अजेंडा असेल 4 वर्षाचा, तर खूप काही करता येईल आणि जर यातनं सुद्धा जर एक विश्वास निर्माण झाला ना, तर कुठल्याही जाती धर्माचे लोक म्हणतील, की आम्हाला हेच सरकार हवं. कारण हं. लोकांना भांडणं करायला वेळ नाही आहे. लोकांना एकमेकांच्या गचांडीला धरायला आवडत नाही. लोकांचे प्रश्न वेगळे आहेत कौटुंबिक प्रश्न. तर मला वाटतं, की लोकांमध्ये चांगला विश्वास निर्माण होईल आणि लोक म्हणतील, की हे सरकार आमचं आहे. आमच्या सगळ्या भावनांचा विचार करणारं सरकार आहे. मला वाटतं ही जर आपण ह्या दिशेला गेलो तर खूप फरक देवेंद्र फडणवीसांची दिल्लीची राजकीय दिशा
पुढच्या 4 वर्षात क्लिअर होईल? दिल्लीला ते जाणारच असं ठामपणे लोक म्हणतात आणि जाणे काय कारण नाही. नितीन गडकरी सुद्धा महाराष्ट्रात किती ॲक्टिव्ह होते. कुणाला वाटलंही नव्हतं की 2009 मध्ये ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि ते दिल्लीतच जातील राजकारणात. आधी तर महाराष्ट्राविषयी अशी तडफडून बोलायचे ते. लोकांना खूप छान वाटायचं गडकरींचं बोलणं. त्यामुळं फडणवीस कधी ना कधी दिल्लीला जातीलच. पक्षाला त्यांची गरज आहे. पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांचा उपयोग करून घेईल. पण ती वेळ आत्ता नक्की आहे का लगेच? हे महत्त्वाचं आहे. कारण आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो काही अजेंडा आहे, तो पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये फडणवीस अग्रभागी आहेत. दिल्लीला जे अभिप्रेत आहे, केंद्रीय नेतृत्वाला जे अभिप्रेत आहे महाराष्ट्रामध्ये, ते करतात. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांना हटवल्यानंतर त्या क्षमतेचा दुसरा नेता कोण? हा मोठा प्रश्न. कारण आव्हानं खूप आहेत. आव्हानं अशी संपत नसतात. आज दिसतं आपल्याला, की विरोधी पक्ष गलित गात्रा आहे वगैरे, वगैरे. पण पक्ष असे संपत नसतात. कुठला हं. पक्ष कधी वर येईल, ही लोकशाही आहे. तर सांगता येत नाही. त्यामुळं आज पक्षाला त्यांची गरज असल्यामुळं आज असं वाटतं, की फडणवीस राहतील. काही सांगता येत नाही, पण राजकारणात अचानकच घडामोडी घडतात. आपल्याला तरी वाटलं होतं का उपराष्ट्रपती राजीनामा देतील, हं. नवीन उपराष्ट्रपती येतील. कदाचित आणखी काहीतरी खळबळजनक गोष्टी घडतील राजकारणात. पण एवढं नक्की सांगता येईल, की फडणवीस आज त्यांच्या पक्षाचा अजेंडा घेऊन व्यवस्थित काम करतायत. कदाचित उद्या दिल्लीमध्ये गरज निर्माण झाली, तर मात्र दिल्लीला जातील. शेवटचा प्रश्न. सर्व मुद्दे आपण बोलले. आर्थिक बोललो, सामाजिक बोललो, राजकीय बोललो. या सगळ्याचा मसावी काढून या सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? प्रो डेव्हलपमेंट आहे. असं जर आपण विकासाभिमुख ज्याला आपण म्हणतो, असं जर आपण विचार केला, तर प्रगतीच्या मार्गावर आपण आहोत. सौर ऊर्जेवर आधारित पंप हं. सेट देणं, हे करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणं, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करणं, खूप आघाडीवर आहोत. परंतु हे करताना आर्थिक स्थिती आपली काही फार चांगली नाही आणि त्या आघाडीवर आपण कमी पडतोय. त्याच्यामुळं मी एकदम 5च्या खाली देणार नाही, पण असं म्हणेन की 6 पर्यंत मी देईन मार्क. कारण अजून वाव आहे खूप काम करायला. 10 पैकी 6 देईन. तर खूप-खूप आभार. नेहमीप्रमाणे खूप वेगळे अँगल आम्हाला मिळाले. विशेषतः जो इतर समाज घटकांनी नेतृत्व करण्याचा मुद्दा आहे, हा खरंच लाँग टर्म विचार करण्याजोगा आहे. त्याविषयी परत कधीतरी सविस्तर हो, बोलू. हो. पण आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा खूप-खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer related documents carefully.